जागतिक महिला दिनानिमित्त नंदुरबार नगरपालिकेच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करून त्यांना गौरविण्यात आले। समाजातील महिलांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी आयोजित या कार्यक्रमात आरोग्य, शिक्षण, व्यायाम, बचत गट आदी विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या महिलांना सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी कार्यक्रमाला नगर अध्यक्ष रत्ना रघुवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती, तर प्रमुख पाहुणे म्हणून उपनगराध्यक्ष प्रथमेश चौधरी, सभापती शीतल वसावे, मनीषा वळवी, ज्योती राजपूत यांसह नगरपालिका पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। यावेळी नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी यांनी महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देत महिलांचे समाजातील योगदान अधोरेखित केले। आजच्या काळात महिला सर्वच क्षेत्रात अग्रेसर असून समाजाच्या प्रगतीत त्यांचा मोठा वाटा असल्याचं त्यांनी सांगितलंय। पुढे बोलताना त्या म्हणाल्या की मुलगा घराचा दिवा असेल तर मुलगी त्या दिव्याची वात आहे, त्यामुळे मुलगा मुलगी असा भेद न करता दोघांनाही समान संधी देणं गरजेचं आहे। तसेच महिलांनी आपल्या कुटुंबातील ज्येष्ठांचा सन्मान राखत आई वडिलांसह सासू सासऱ्यांचीही सेवा करावी आणि कुणालाही वृद्धाश्रमात जाऊ देऊ नये असे आवाहनही त्यांनी केले। या कार्यक्रमात नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी यांच्यासह सर्व महिलांनी बेटी बचाओ बेटी पढाओ यावर शपथ घेतली। सर्वप्रथम मी महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते आणि ज्यांनी आपल्याला शिक्षणाचे द्वार उघडून दिले, आपण यापर्यंत सगळ्या महिला पोहोचलो आहोत, त्या सावित्रीबाई फुलेंना माझा विनम्र अभिवादन करते। कारण की एवढ्या मोठ्या संख्येने आपण आज इथे उपस्थित आहात, ती क्रांती ज्योतीमुळे उपस्थित आहोत। आपण म्हणतात सगळ्यांनी महिला ज्या ज्या क्षेत्रात आल्या त्या त्या क्षेत्रात त्याने उत्कृष्ट अशी कामगार बजावलेली आहे। अगदी अंतराळापासून तर ऑलिम्पिक पर्यंत, समाजकारणापासून तर राजकारणापर्यंत अशी कित्येक उदाहरणं आपल्याला महिलांबाबत देता येतील। बहिणाबाई चौधरींचं सांगितलं तर आपण न शिकलेल्या असूनही आज खेड्यांवर, आपल्या शहरांमध्ये तर त्या ओवी लुप्त होत जात आहे, पण खेड्यांवर आजही ज्या बाया हाताने दळण दळतात त्यांच्या तोंडून या ओवी आपण ऐकण्यासारख्या असतात। शिवाजी महाराजांना धडे देणारी आपली जिजाऊबाई, झाशीसाठी लढणारी राणी लक्ष्मीबाई आणि स्वतःचं दुःख बाजूला सारून आपल्या राज्याला पुनश्च उभं करणारी अहिल्याबाई होळकर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे। आपण सगळ्या अशा कर्तृत्ववान महिलांचा वारसा पुढे न्यायचा आहे, कारण की आज आपण म्हणतो रथाची दोन चाकं ही स्त्री आणि पुरुष, कारण की एका चाकाशिवाय गाडी काही पुढे जात नाही, दोन्ही चाक बरोबर चालू द्यावे लागतात, ती संसाराची गाडी आपल्याला पुढे नेतात। त्यासाठी आम्ही नगर परिषदेमार्फत, महिला बाल कल्याण समितीमार्फत बचत गटाच्या महिलांना आर्थिक सहाय्य देतो, जेणेकरून त्या आपल्या संसाराला हातभार लावतात आणि परत आता त्या जोडीला जोड म्हणून आपले आवडते उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी लाडक्या बहिणीला दर महिन्याला एक लाडकी बहिणीची भाऊबीज म्हणून आपल्या सर्वांच्या खात्यामध्ये येते। पण माझं महिलांना असंही एक विनंती आहे की सगळे पैसे खर्चाला न टाकता त्याच्यातली थोडीफार बचत आपण भविष्यासाठी आर्थिक तरतूद करून ठेवायची, जेणेप्रसंगी आपल्याला कोणताही असा प्रसंग आला तर आपली स्वतःची पुंजी आपल्याजवळ असायला पाहिजे। माझी महिलांना विनंती आहे की महिलांना सहाय्य करायला पाहिजे। जी एक जन्माला येणारं बाळ असतं त्या बाळाला या जन्मात येऊ द्या, तिला आपल्या घरात जागरू द्या। जसा मुलगा हा वंशाचा दिवा असतो, तर मुलगी ही त्या दिव्याची ज्योत असते, तर त्या पंथीला आपण वाढवा। आपल्या समोर